नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या घर बसल्या कोकण दर्शन या वेब सिरीज मध्ये। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही कोकणातले व्हिडिओज बघता घर बसल्या। सो मी खूप दिवसापासून तुम्हाला कोकणातले विविध प्रकारची मच्छी मार्केट, तिथला माशांचा लिलाव दाखवते। सो अशाच प्रकारचा व्हिडिओ आज घेऊन आले। म्हणजे आज तुम्ही बघणार आहात रत्नागिरी मधलं मच्छी मार्केट। म्हणजे स्पेशली रत्नागिरीमध्ये बोटीतून मच्छी कशी येते, तिथून मच्छी कशी काढली जाते आणि ती लोकांना दिली जाते। म्हणजे वेगवेगळ्या कोळीण बायका असतात त्यांना दिली जाते किंवा तिथल्या रेस्टॉरंटमध्ये दिली जाते। या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात। सो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। सो बघू शकता सकाळची वेळ आहे आणि रत्नागिरीमध्ये मस्तपैकी समुद्रावरती म्हणजेच बोटीचे मासे येत आहेत। इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची मच्छीमारी, म्हणजे खालून बोटीतून मासे दिले जातात आणि मग सगळे तिथले जे कोळीण लोक असतात ते सगळे लोक तिथून आपापले मासे जे पाट्या असतात ते घेऊन तिकडे विकायला जातात। जिथे आपलं मच्छी मार्केट बसलेलं असतं तिकडे हे खूप सुंदर असं रत्नागिरीचं 20 रुपये नाव का पाहिजे बोटीने मासे कसे येतात ते तुम्हाला मी आता दाखवले। सो अशा प्रकारे तुम्ही आता बघणार पापलेट कशी रत्नागिरीचं फिश मार्केट बघू शकता तुम्ही। सगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला इथे कापून देखील मिळते। आता हे बांगडे आहेत, या काकीच्या आहेत, आपल्याला आपण ज्याप्रमाणे मच्छी घेतो त्याप्रमाणे आपल्याला ती कट करून दिली जाते। बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीच्या मच्छी आहेत, म्हणजे पापलेट, सुरमई, बांगडा, त्याच्यानंतर हलवा, किती 1100 प्रॉन्स, या प्रकारे चिंगळा कशी हो ही कशी 460 आपल्याला मच्छी मार्केट हे काय हो मोबाईल कशी आहे 200 रुपये किलो। त्यामुळे आपल्याला हे 1300 रुपये तो खवलायची किती आहे तो कसं किलो आहे 200 रुपये किलो ही मच्छी मला महाग असणार हे मला नक्की माहिती आहे, कारण का माझ्यासारखे खूप जास्त सी फूड लवर्स आहेत ज्यांना मच्छी पाहायला, काही लोकांना मच्छी फक्त पाहायला आवडते आणि काही लोकांना मच्छी खायला आवडते। सो मी या दोन्ही मधले मला मच्छी पाहायला सगळ्यात जास्त आवडते। आणि अशा काय काय ह्या वेगवेगळ्या मच्छ्या आहेत ना, पाण्यातल्या मच्छ्या, त्या मला माहिती सुद्धा नाही त्यांची नावं काय। तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवा। हा तर हलवा आहे, बट काही काही मच्छ्या असतात ना त्यांची नावं मला नाही माहित आहेत। सो अशा प्रकारे खूप भारी भारी मच्छी मला इथे पाहायला मिळालेली आहे आणि माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देखील पाहायला मिळत आहे। खूप भारी वाटते। आणि रत्नागिरीमध्ये कोणी अजूनपर्यंत फिरायला आलं नसेल तर रत्नागिरीमध्ये खूप सारे फिरण्यासारखे पॉइंट आहेत, तर तुम्ही आमचं कोकण येऊन फिरायला नक्की या, जेणेकरून तुम्ही हे सी फूड सुद्धा ट्राय करू शकता। सो भारी भारी बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या सुरमई आहेत आणि पापलेट देखील आहेत। आता तुम्हाला दाखवते मी केवढी मोठी सुरमई। काही सुरमईमध्ये प्रकार असतात। सो आपल्याला प्रॉपर सुरमई माहित असेल तशीच सुरमई तुम्ही नक्की इथे परचेस करा, म्हणजे विकत घ्या। सो भारी वाटतंय मला इथलं मच्छी मार्केट फिरताना। अशा वेगवेगळ्या बऱ्याच कोळीण बायका बसलेल्या असतात। तुम्हाला जिथे वाटतं तुम्ही तिथे बार्गेनिंग करून वेगळ्या ठिकाणी रेट्स काढून तुम्ही तिथे जाऊ शकता। आणि नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। बघा आपल्या काही मच्छी ना किलोवरती मिळते, काही मच्छी आहे ती डायरेक्टली वाट्यावरती मिळते। लॉटमध्ये मच्छी जेव्हा आपण घेतो ना तेव्हा ती सहसा आपल्याला किलोमध्येच मिळते। सो नक्कीच तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या, कमेंट करून कळवा तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे फिश मार्केट पाहायचे आहेत। मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत वेगवेगळे फिश मार्केट दाखवतच जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा की तुम्हाला अजून कोणते फिश मार्केट पाहायचे आहेत। तोपर्यंत तुम्ही ही मच्छी मार्केटचा आनंद घ्या आणि मीही मच्छी मार्केटचा आनंद घेते। थोडं मच्छी मार्केट मीही फिरते आणि तुम्हीही माझ्या व्हिडिओ मार्फत आनंद घेत राहा।
सो कसा वाटला रत्नागिरीतला, म्हणजे रत्नागिरी माझा जिल्हा आहे. सो मी ठरवलं होतं की रत्नागिरीतलं मच्छी मार्केट तुमच्यापर्यंत शेअर करावं. जास्त करून दापोलीतला व्हिडिओ शेअर करते, सो त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.